नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेवर आपलं मार्गक्रमण सुरू आहे। अशामध्ये अनेकांना हा विषय, ही मांडणी आवडत आहे, अनेकांना आवडत नाही। आणि हे सगळे अनुभव मी आज घेत नाही, गेल्या 12-13 वर्षांपासून घेत आहे फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या कीर्तनातून, प्रवचनातून हा अनुभव मी घेतलेला आहे। हा अनुभव माझ्यासाठी नवीन नाही, गेल्या 12 वर्षांपासून माझं एक तप या अनुभवात गेलेलं आहे। त्यामुळे मी या वेगवेगळ्या पॉझिटिव्ह प्रतिक्रियाने हुरळून जाणार नाही किंवा निगेटिव्ह प्रतिक्रियाने खचणारा मी माणूस नाही, हे लक्षात घ्या। एक जणांनी मला कमेंट केली की तू कशाचा महाराज आहे, तुझी भाषा ही वारकरी संप्रदायाला शोभून दिसत नाही। मित्रांनो, त्याची चूक नाही, त्याची चूक यामुळे नाही कारण त्याने जो वारकरी संप्रदाय आजचा पाहिलेला आहे, आजच्या ज्या कीर्तनकार बुवा बाबांची मांडणी त्या बिचाऱ्याने पाहिली आहे। आजचे जे बहुतांश कीर्तनकार बुवा बाबा हे समाजाला अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या अंधारामध्ये ढकलण्याचं काम करत आहेत, हीच मांडणी त्या बिचाऱ्याने पाहिलेली आहे। आणि त्यामुळे त्याची मानसिकता, त्याचे विचार, त्याची बुद्धी त्याप्रमाणे बनलेली आहे। त्यामुळे मला त्या कमेंटचं काहीच वाटत नाही। त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये तेच सॉफ्टवेअर बसलेलं आहे, ज्या मूल्यांसाठी संत नामदेव महाराजांनी म्हटलं होतं की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी। कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाची ज्योत लावण्याचं आव्हान संत नामदेव महाराजांनी केलं होतं। जिथं ज्ञान असतं, जिथं ज्ञानाची ज्योत लावली जाते, तिथं अज्ञान नाहीसं होत असतं। जिथं प्रकाश येतो तिथं अंधार नाहीसा होत असतो। आणि हे अंधार नाहीसं करण्याचं काम, अज्ञान नाहीसं करण्याचं काम वारकरी संप्रदाय करत असतो। आणि याचा संपूर्णपणे विसर आजच्या कीर्तनकार बुवा बाबांना पडलेला आहे। आणि या विचारांचा, या कीर्तनकार बुवा बाबांच्या विचाराचा पगडा आजच्या समाज माणसावर, लोकांवर पडलेला आहे। आणि त्यामुळे लोकांची मानसिकता ही अशी निगेटिव्ह, अशी अज्ञानाकडे जाणारी, अशी अंधाराकडे जाणारी, अशी अंधश्रद्धेकडे जाणारी बनलेली आहे। परंतु माझी बांधिलकी ही ना लोकांची आहे, ना या बुवा बाबांची आहे, तर माझी बांधिलकी ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आहे। माझी बांधिलकी ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेशी आहे। माझी बांधिलकी ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेशी आहे। मित्रांनो, हे लक्षात घ्या। सर्वात अगोदर आपण आपल्या विचारधारेची बांधिलकी समजून घेणं गरजेचं आहे। आपली दिशा स्पष्ट असणं गरजेचं आहे। त्यामुळे माझी दिशा ही स्पष्ट आहे, त्यामुळे अशा कमेंटनी मी खचणारा नाही, हे लक्षात घ्या। मित्रांनो, आज 2-3 विषय आहेत। त्यातला पहिला विषय आहे मनोज जरांगे पाटील यांचा। मित्रांनो, दुसरा विषय आहे मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचा। आणि मित्रांनो, तिसरा विषय आहे पत्रकार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा। या सर्वांचं मी थोडक्यात विश्लेषण करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विषय खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा विषय प्रत्येकाला माहीत हवा। जर तुम्ही हा विषय किंवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला विषय पूर्णपणे कळेल। मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे नाव आता कोणाला सांगायची गरज नाही। महाराष्ट्रातल्या घराघरात आता हे नाव पोहोचलेलं आहे। महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे नाव पोहोचलेलं आहे। या मनोज जरांगे पाटलांचं जरी मराठा समाजावर प्रेम असलं तरी मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे समतावादी विचाराचे आहेत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनेक संदेश दिलेले आहेत, त्यातील एक संदेश हा जातीअंताचा आहे। आणि दुसरा संदेश, जोपर्यंत जातीअंत होत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या समाजात जन्म घेतला, ज्या जातीत जन्म घेतला, त्यासाठी सुद्धा काम करण्याचा संदेश आहे। आणि हे काम केल्याशिवाय, सर्व जातींची प्रगती झाल्याशिवाय, सर्व जातींचं उत्थान झाल्याशिवाय, सर्व जातींना समान हक्क व अधिकार मिळाल्याशिवाय ही जातीअंताची लढाई शक्य नाही। त्यामुळे मित्रांनो, मनोज जरांगे पाटील जे जातीसाठी, मराठा समाजासाठी काम करत आहेत,
ते काम हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या एका संदेशाचंच काम आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 3 आव्हानं केलेली आहेत आणि ते प्रत्येक मराठा समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं आव्हान आहे की कोणतंही आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करा. कोणत्याही आंदोलनात जाळपोळ, हिंसा होईल असं कोणतंही कृत्य करू नका. गवताची एक काडी सुद्धा जाळू नका. कोणतंही आंदोलन हे इतक्या शांततेच्या मार्गाने हवं. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी जो दुसरा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे तो म्हणजे कोणीही आत्महत्या करू नका. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी हा जो दुसरा संदेश दिलेला आहे वास्तविक तो संदेश जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. मित्रांनो, जो व्यक्ती आत्महत्या करतो, मरण मागतो, मरणाची याचना करतो त्याला गाढवाचं पोरग म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. मरण जो मागे तो गाढवाचा बाळ. आणि मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांचा तिसरा संदेश आहे की 14 ऑक्टोंबरला, तारीख लक्षात ठेवा, 14 ऑक्टोंबर, 14 ऑक्टोंबरला होणारी सभा ही महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे तर जगातील गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारी ही सभा होणार आहे. समजा तुमचं गाव 1200 लोकवस्तींचं आहे तर तुम्ही गावातील 10-12 माणसं निवडा जे गावाची राखण करतील आणि बाकीच्या सगळ्या माणसांनी त्या सभेला यायचं आहे असा स्पष्टपणे संदेश मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. यानंतर दुसरा विषय असा आहे मित्रांनो की मला एक कमेंट आली होती. कमेंटमध्ये त्यांचं नाव नाही कारण त्यांचं ID मध्ये वेगळंच नाव होतं. त्यांनी कमेंट अशी केली की वंचित बहुजन आघाडी व मनोज जरांगे पाटील यांनी जर राजकीय युती केली तर महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकतं. मित्रांनो, त्या कमेंटचं मी 100% समर्थन करतो. परंतु मित्रांनो, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मित्रांनो, गेल्या 12-13 वर्षापासून मी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडशी जोडला गेलेलो आहे. त्यामुळे मी केवळ त्या मांडणीचं समर्थन करतो. परंतु मनोज जरांगे पाटील व वंचित बहुजन आघाडी या दोघांनी एकत्र येण्यासाठी या दोन्ही गटांनी स्वतःहून प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी केवळ हा विचार पॉझिटिव्ह आहे, हा विचार चांगला आहे, हा विचार समतावादी आहे या अनुषंगाने केवळ व्हिडिओ बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून माझं मत मांडू शकतो आणि ते मी करत आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या लढ्यामध्ये गुंतलेले आहेत. 14 ऑक्टोबर होऊन जाऊ द्या. मराठा आरक्षणाचं त्यानंतर काय होतंय ते कळेल. तुर्तास एवढंच सांगतो की मला हा विषय आवडलेला आहे. माझं या विषयाला 100% समर्थन आहे. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घ्या की मी एक सामान्य माणूस आहे. मी जरी माझा विषय तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे, हे मांडण्यामागे माझी भूमिका ही वेगळी आहे. माझी भूमिका सध्या ही वारकरी साधू संतांचे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर महामानवांचे विचार पोहोचवणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि राजकारणावर यामुळे मी बोलतो कारण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी राजकारणावर गाथेमध्ये भाष्य केलेलं आहे. जे लोक ही मांडणी करतात की वारकऱ्यांनी राजकारणावर बोलू नये ते लोक यामुळे बोलतात कारण त्यांनी गाथा वाचलेली नाही, गाथा समजलेली नाही, त्यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज कळलेले नाहीत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करत होते हे सर्वांना माहीत आहे. पण त्यापुढे जाऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे राजकीय विचार लोकांना माहीत नाहीत. मी लवकरच जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे राजकीय विचार या विषयावर बोलणार आहे. आणि मित्रांनो, तिसरा विषय आपला आजचा होता चंद्रशेखर बावनकुळे आणि पत्रकारिता. मित्रांनो, याचं काही जणांनी विश्लेषण केलेलं आहे. हा विषय तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे जे बोलले ती त्यांची सहज प्रवृत्ती आहे, तो त्यांचा सत्तेचा अहंकार आहे. मित्रांनो, नेता कोणताही असो, गल्लीतला असो किंवा दिल्लीतला असो, काही सन्माननीय अपवाद जर वगळले तर गल्लीतला नेता आणि दिल्लीतला नेता यामध्ये काहीही फरक नसतो. सत्ता आल्यानंतर सत्तेसोबत अहंकार आणि माज या 2 गोष्टी फुकट येत असतात. आणि आज या देशामध्ये पत्रकारितेची जी अवस्था झालेली आहे ती तुमच्या सर्वांच्या समोर आहे. या पत्रकारांना पत्रकारिता म्हणजे काय हे समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. जर या लोकांनी खरंच जर पत्रकारिता जर केली असती तर चंद्रशेखर बावनकुळेंचे हे शब्द ऐकण्याची आज वेळ आली नसती. खरं तर याविषयीचं आत्मचिंतन हे पत्रकारांनी केलं पाहिजे. काही 4-2% अपवाद पत्रकार आहेत, त्यांचं अभिनंदन आहे.
त्यामुळे पत्रकारिता टिकून आहे. बहुतांश पत्रकार जर त्यांच्या व्याख्येमध्ये फिट बसत असतील तर त्यांनी हे विधान केलं, यामध्ये आश्चर्यासारखं काहीही नाही. मित्रांनो, 90% लोकांना माझी भाषा आवडत आहे. काही 5-10% लोकांना ती आवडत नाही, कारण त्यांच्यावर ते संस्कार झालेले आहेत. त्यांच्यावर मंबाजी बुवा रामेश्वर भटाचे संस्कार झालेले आहेत. त्यांच्यावर विषमतावादी व्यवस्थेचे संस्कार झालेले आहेत. तो त्यांच्या बुद्धीचा दोष आहे. मित्रांनो, तुमच्या सर्वांचा उदंड प्रतिसाद भेटत आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. एकच विनंती आहे की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत जा आणि प्रत्येकजण कमेंट करत जा. कमेंटमध्ये लिहिण्यासारखं काही नसेल तर किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. आजच्या पुरतं एवढंच. चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.